लोक आता आयुर्वेदाकडे खूप वळायला लागलेत. कोविड नंतर हे दृश्य खूप बदललंय की लोक आता खूप जास्त आयुर्वेदाबद्दल त्यांना अवेअरनेस निर्माण झालाय. लागलं, खुपलं, दुखलं, छोटासा कुठला आजार झाला किंवा मोठा कुठला आजार झाला तरी देखील आपला आधार एकच असतो, तो म्हणजे डॉक्टरांचा. अशाच एका डॉक्टरला भेटायला आज आपण आलो आहोत. ते श्री विश्व आभा आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र इथे, आणि डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर गौतमी आंबेकर कुलकर्णी. यांच्यासोबत आज आपण पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत या आपल्या कार्यक्रमामध्ये टिवटिव करणार आहोत, अर्थात गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास. या गौतमी, माझा तुला असा प्रश्न आहे की डॉक्टर हे प्रोफेशन तू का आणि कधी चूज केलंस? ऍक्च्युली माझी मावशी डॉक्टर आहे. ती ठाण्यात प्रॅक्टिस करते. सो ती महिन्यातून एकदा पुण्यात यायची आणि मी तेव्हा लहान होते, शाळेत होते, 7वी 8वीत असेल, तर तेव्हापासून ती मला मदतीला म्हणून घेऊन जायची. तर तेव्हापासून मी गोळ्या काढणं, पुड्या बांधणं, पेशंटना औषधं समजावून सांगणं किंवा ती पेशंटशी कसं बोलतेय हे बघणं, या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या आणि मला लक्षात आलं की हे मला आवडतंय. त्याच्यामुळे पुढे जाऊन मला तेव्हा जसं वाटायला लागलं की, कारण 10वी लगेचच होती 1-2 वर्षात, त्यामुळे तेव्हा असं वाटायला लागलं की ह्या फील्डचा आपण करिअर म्हणून विचार करायला हरकत नाहीये. तुझी मावशी सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरच का? हो हो. ओके, त्यामुळे या फील्डकडे तुझा जास्त कल. पण मला हे विचारावं असं वाटतं की 7वी 8वीत तुझी ती एक आवड निर्माण झाली, पण 10वी नंतर अनेक फील्ड्स आपल्यासमोर ओपन होतात. बरोबर. आणि आपली स्वप्न कधी कधी बदलू सुद्धा शकतात की अरे मी हे करून बघू शकतो, मी या गोष्टीकडे एक करिअर म्हणून बघू शकतो. अनेक करिअर्स आपल्या समोर ओपन असतात. मग तिकडे कुठे जावं असं कधीच नाही वाटलं? ऍक्च्युली 11वी 12वीत मॅथ्सकडे कल नाही आणि बायोलॉजीकडे कल आहे एवढं तर समजलेलं होतं. त्यामुळे मॅथ्सची सीईटी द्यायची नाही एवढं ठरवलं होतं. काय नाही करायचं ठरवलं, काय नाही करायचं तेवढं ठरवलं होतं. आणि त्यानंतर 11वी 12वी मध्ये बायोलॉजीच्या क्लासमध्ये पण असं असतं की MBBS साठी खूप प्रयत्न करा, असं खूप फोकस्ड ट्रेनिंग दिलं जातं. तर तेव्हा असं वाटायचं कधी कधी, कारण MBBSला आपल्याकडे ग्लॅमर खूप आहे जेवढं आमच्याकडे नाही आहे कदाचित. त्याच्यामुळे असं वाटायचं काही वेळा की आपण प्रयत्न करावा MBBS साठी आणि त्याच्यासाठी परीक्षा देणं, तो अभ्यास करणं, हे सगळं केलेलं होतं. पण शेवटी असं जाणवत होतं की आपल्याला हे आवडतंय, आपल्याला ह्याच्याबद्दलची माहिती जास्त आहे, कारण आधीपासून हे पाहिलेलं आहे. गुरुकुल परंपरेत का घालायचे, तर त्यांनी लहानपणापासून तेच ज्ञान घ्यावं. ते न कळत माझ्याबरोबर घडत गेलं की मी खूप लहान असल्यापासून हे माझ्या कानावर पडलं किंवा त्याच्याबद्दल मला आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मग मी आयुर्वेदाला यायचा निर्णय घेतला. ओके, पण मग ह्याच्या अभ्यासाला कशी काय तू सुरुवात केलीस? अभ्यासाला सुरुवात आयुर्वेदाची असते. बेसिकली असं असतं की संस्कृत मला आधीपासून आवडायचं. आयुर्वेदातले सगळे मुख्य ग्रंथ आहेत ते सगळे संस्कृतमध्ये आहेत. त्याच्यामुळे संस्कृतची आवड असल्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप फॅसिनेशन होतं की संस्कृतमध्ये आपल्याकडे एवढं मोठं ज्ञान कसं काय उपलब्ध आहे. तेव्हा आयुर्वेदाला ॲडमिशन घेतली तेव्हा मला माझी मावशी, माझी गुरु डॉक्टर गौरी बोरकर आणि मी इथे पुण्यामध्ये डॉक्टर समीर जमदग्नी यांच्याकडे शिकायला जायचे. ते माझ्या मावशीचे गुरु. सो त्यांनी असं सांगितलं की परीक्षेचा अभ्यास वेगळा असतो, आयुर्वेदाचा म्हणून तुला जो अभ्यास करायचा आहे तो वेगळा असतो. तर तू ग्रंथ वाचायला घे, पाठ्यपुस्तकं वाचू नकोस, पाठ्यपुस्तकं परीक्षेच्या वेळेस वाच. आणि त्यानंतर मी थोडक्यात रेफरन्स बुक्स आणि टेक्स्ट बुक्स मधला जो फरक, त्याच्यामुळे रेफरन्स बुक्स म्हणजे जे मेन संहिता त्याला आम्ही म्हणतो, जे ग्रंथ आहेत ते वाचायला सुरुवात कर. तुला समजू देत न समजू देत, त्याच्याने तुला आयुर्वेदाची व्याप्ती काय आहे तेवढं तरी समजेल. म्हणजे मावशी म्हणा, माझे गुरु डॉक्टर जमदग्नी म्हणा की एक बिंबवलं होतं की तुमचा खेळ जीवाशी आहे, त्यामुळे ही लाईटली घ्यायची गोष्ट नाहीये. म्हणजे नुसतं वाचणं वेगळं आणि ते आकळून घेणं वेगळं. बरोबर. आणि ते स्टेप बाय स्टेप तू करत गेलीस की ते वाचत गेलीस आणि नंतर मग त्याचे हळूहळू अर्थ म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आशय सापडत गेले. एक्झॅक्टली. असं मावशीने गाईड केलं होतं की फर्स्ट इयर पासून पेशंट्स बघायचे कुठेतरी जाऊन. सो मी डॉक्टर जमदग्नी म्हणजे जे सर आहेत त्यांच्याकडे क्लिनिक, कॉलेज झाल्यानंतर रोज संध्याकाळी क्लिनिकला जायचे आणि पेशंट्स ऑब्झर्व करायचे. सो जेव्हा आपण वाचलेलं आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतंय आणि त्याचा मेळ
बसतोय असं झालं की ती गोष्ट विसरूच शकत नाही. थिअरी आणि प्रॅक्टिकल याचं उत्तम कॉम्बिनेशन बरोबर. आणि ह्याचाच श्लोक सुश्रुतामध्ये आमचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही दृष्टकर्मा, श्रुतकर्मा आणि कृतकर्मा व्हा. म्हणजे काय की तुम्ही दृष्ट म्हणजे बघून शिका, तुम्ही श्रुत म्हणजे ऐकून शिका आणि तुम्ही कृत म्हणजे करून शिका. वा वा, हा एरवीच म्हणजे ऍप्लिकेबल आहे, एरवीच आयुष्यात ऍप्लिकेबल आहे. तू एक अत्यंत अभ्यासू मुलगी आहेस हे मला एकूणच जाणवलं की, आणि नुसती अभ्यासू नाही तर ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं याच्यासाठी पण तू कायम तयार होतीस आणि असतीस. पण हा झाला तुझ्या शिक्षणातला भाग. पण जेव्हा एक तुझा सेटअप करायची वेळ आली तेव्हा काही अडचणी तुला फेस कराव्या लागल्या? कसं आहे, आता BMS झाल्यानंतर म्हणजे पासआउट झाल्यानंतर काही ऑप्शन्स असतात. सो मला असं वाटत होतं, मी ते 5-5.5 वर्ष जे आहेत ते माझ्या गुरूंकडे जाऊन रोज शिकलेले होते. त्याच्यामुळे त्यांनी मला असं तेव्हा सांगितलं की लगेच प्रॅक्टिस सुरू करायची. सो मी इंटर्नशिप संपल्या म्हणजे पासआउट झाल्या प्रॅक्टिस सुरू केली. मग आता प्रॅक्टिस सुरू करताना 2 गोष्टी लागतात मेनली आपल्याला. एक म्हणजे प्रॅक्टिस करायचा कॉन्फिडन्स लागतो आणि दुसरं म्हणजे मुद्दल लागतं, जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे. देवाच्या कृपेने ह्या दोन्ही गोष्टी मला तेव्हा होत्या, याची कमतरता भासली नाही. आणि त्यानंतर क्लिनिक सुरू केलं. घरच्यांचा खूप सपोर्ट होता क्लिनिक सुरू करायला. आणि मग क्लिनिक सुरू केल्यानंतर असं जाणवायला लागलं की 5 वर्ष जे काही आपण शिकलेलो आहोत, पेशंट पाहिलेले आहेत, ह्याच्याशिवाय फार काही केलेलंच नव्हतं. सो जो मॅनेजमेंटचा भाग येतो त्याची तेव्हा कमतरता भासायला लागली. आणि मग ते शेवटी अनुभवातनं शिकायला मिळालं की कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या. किंवा जसं कुठलाही व्यवसाय असतो की अगदी लहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं लक्ष आपल्यालाच घालायला लागतं. फॉर एक्झाम्पल क्लिनिकचं प्लंबिंगपासून ते पेशंट बघून त्यांच्या औषधं देईपर्यंत सगळ्या गोष्टी मी करत होते. आणि तेव्हा एक अशी गोष्ट मला नेहमी जाणवायची की आपल्याला हे सगळं मिळालं आहे, आपल्याला कुठेही पैशांसाठी इकडे तिकडे फिरायला लागलेलं नाही आहे, तर ही गोष्ट आपण गृहीत नाही धरायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी तेव्हा असं ठरवलं की ह्याच्या पुढचं जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर करायला पाहिजे. सगळं काम मी तेव्हा स्वतः करायचं आणि त्याच्यातनं कुठल्याही कामाची आपल्याला लाज वाटायला नाही पाहिजे, हेही लक्षात आलं की प्रत्येक कामाला तेवढंच महत्त्व आहे. आणि मग तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी, झाडू पोछा, पेशंट बघणं, पेशंटची औषधं बनवणं, त्यांना समजावणं, ह्या सगळ्या स्वतः करत होते. आणि त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं. आपल्याला बरेचदा काही कामं दुय्यम वाटत असतात पण ती तशी नसतात, हे आपल्याला एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर समजायला लागतं. प्रत्येक काम तितकंच महत्त्वाचं असतं. कुठलंही प्रोफेशन असेल, कुठलंही फील्ड असेल, त्याच्यामध्ये निरनिराळे चॅलेंजेस फेस करायला लागतात. जसे जसे आपण ग्रो होत जातो तशी कुठली चॅलेंजेस तू फेस केलीस? आपल्याला अशी सवय असते की आपण विश्वास ठेवायचा की सगळीच माणसं चांगली आहेत. हा जो हे असतो, फुगा असतो, बबल असतो, तो हळूहळू फुटायला लागला. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत, खूप मोठ्या गोष्टी नाहीत. की आपण पॅम्पलेट्स वाटतो, पॅम्पलेट्स वाटल्यानंतर मी एक माणूस पाहिला जो न्यूजपेपरमध्ये पॅम्पलेट्स इन्सर्शनचं काम करायचा. त्याला सगळी माझी पॅम्पलेट्स एक 10,000 देऊन टाकले. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की ही पॅम्पलेट्स तुझी रविवार पेठेतल्या साबुदाणा वडेवाल्या गाडीवर होती, ती घराघरापर्यंत गेलीच नाही. सो हे असे अनुभव यायला लागले. किंवा माझं जुनं क्लिनिक जिथे होतं तिथे वन फाईन डे तिथला बाहेरचा एक माणूस म्हणायला लागला की तुझी ते पाटीच लावायची नाही. मग त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले माझी पाटी तिथे लागावी म्हणून. कारण आपल्याला कारण नसताना कुणी नाही म्हणतंय हे पचत नाही. मग त्यानंतर मी तिथे माझ्या ओनरशी बोलले, बिल्डिंगच्या कमिटीशी बोलले. मग त्यांच्याकडनं काही झालं नाही. मग मी माझ्या इथल्या नगरसेवकाला भेटले, कारण अन्याय सहन होत नव्हता. खूप झाल्यानंतरही ते काम काही होत नव्हतं. मग मी असं ठरवलं की हे आपलं बॅटल नाही आहे, आपल्याकडे जे यायचे ते पेशंट येतील, त्यांना आपण बरं करू. वा, म्हणजे तू तुझ्या कामावर फोकस करायचं असं शेवटी ठरवलं आणि नाव मग आपोआप होत राहतं, बाकी सगळ्या गोष्टी घडत राहतात. वा, फोकस फार महत्त्वाचा असतो. आपण आपलं काम करत राहायचं, नाव ही त्याच्याबरोबर येणारी गोष्ट असते जी आपोआप होत राहते आणि लोकच मग आपलं नाव काढतात. या तुझ्या वाटचाली दरम्यान कधी डिप्रेशन आलं? डिप्रेशन ही मोठी टर्म आहे तशी, पण कुठल्याही व्यवसायामध्ये अप्स अँड डाऊन्स असतातच. प्रत्येक डॉक्टरला वेटिंग पिरियड असतो, तुमचा पेशंट बेस तयार व्हायला वेळ लागतो. पण जेव्हा हे स्वतः अनुभवायला लागतं तर ते थोडं चॅलेंजिंग असतं की आपण बसायचं फक्त येऊन क्लिनिकमध्ये आणि पेशंटची वाट बघत बसायची. आणि मग तेव्हा दुसरं काही करायला नसतं, तेव्हा अभ्यास करणं आयडियल आहे माहिती असतं, पण तेवढंच होईल असं पण नसतं. त्याच्यामुळे तो पिरियड थोडा चॅलेंजिंग असतो. बॅक ऑफ द माइंड असतं की कोणी येईल का नाही आणि कधी येईल, म्हणजे एंडलेस पॉसिबिलिटीज असतात आणि त्या पॉझिटिव्हच व्हाव्यात अशी आपली इच्छा असते. पण तो पिरियड चॅलेंजिंग असतो सुरुवातीचा काही महिन्यांचा. मग कसा ओव्हरकम केलास?
मी तेव्हा मॅक्सिमम वाचन करायचे, म्हणजे आपलं आयुर्वेदाचं, कारण की जेव्हा पेशंट येईल तेव्हा मी त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असावे असा माझा मानस होता. आणि दुसरं म्हणजे जे पेशंट्स यायला लागले होते त्यांच्या आजाराबद्दल मी वाचायला सुरुवात केली होती, की एकच आजार समजा आहे, की समजा माझ्याकडे अम्लपित्ताचा पेशंट आला तर अम्लपित्ताचा मी वेगवेगळ्या पुस्तकांमधनं अभ्यास करायचा. आणि मग इतर आपलं स्टॉक मेंटेनन्स असतो, ही असतं, ज्या कामांची आपल्याला सवय नसते ती कामं आत्मसात करायला, तर ती कामं हळूहळू शिकून घ्यायला आणि हळूहळू करायला सुरुवात केली. पण कधी असं घडलं का गं की हे प्रोफेशनच सोडून द्यावं? ॲक्च्युली आयुर्वेदाबद्दल खूप प्रेम, खूप आदर आणि खूप अभिमान आहे, त्यामुळे सोडून द्यावं असं कधी वाटलं नाही. आणि सोडून दिलं तर करणार काय, म्हणजे आयुर्वेदात केलेलं आहे, 5-5.5 वर्ष हेच शिकलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा चांगलं तर अजून काही येत नाही हे नक्की माहिती. त्याच्यामुळे सोडून जायचं तर जायचं कुठे हा प्रश्न होता, त्याच्यामुळे असं कधी नाही वाटलं. गौतमी, तुझ्या या कामामधली सकारात्मक बाजू कुठली? आयुर्वेदाचं बोलायला झालं तर आयुर्वेद हे परिपूर्ण शास्त्र आहे असं म्हणता येईल. अनेक हजारो वर्षांपूर्वीचं शास्त्र जे आपण आजतागायत वापरतोय, तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे ज्याच्याने ते शास्त्र जिवंत राहिलेलं आहे. तर सकारात्मक गोष्ट म्हणजे आयुर्वेद हा प्रत्येक गोष्टीचा होलिस्टिक विचार करतो. म्हणजे समजा डोळ्याच्या आजाराचा माणूस माझ्याकडे आला तर मी डोळे एके डोळे असं बघत नाही. डोळ्यांचा विचार करताना इतर सगळ्या सिस्टीम्सचा डोळ्यावर काय परिणाम होतोय ह्या सगळ्याचा विचार करून त्या पेशंटला औषध, पथ्य म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट, योगासनं, प्राणायाम असं दिलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण चारी बाजूंनी फिल्डिंग लावतो की तो आजार बरा व्हावा. आणि त्याच्यामुळे हा जो होलिस्टिक अप्रोच आहे हे खूप वेगळेपण आहे आणि त्याच्यामुळे लोक आता आयुर्वेदाकडे खूप वळायला लागलेत. कोविड नंतर हे दृश्य खूप बदललंय की लोक आता खूप जास्त आयुर्वेदाबद्दल त्यांना अवेअरनेस निर्माण झालाय, आयुर्वेदाकडे वळायला लागलेत. आणि पूर्वी हे खूप कमी दिसायचं की सर्दी खोकल्याचे पेशंट आपल्याकडे येतात. कोविड नंतर हे बदललंय, म्हणजे बरेचदा असं होतं की जुनाट रोग म्हणजे आयुर्वेदाकडे जायचं, संधिवात म्हणजे आयुर्वेदाकडे जायचं. तर हे जे मिसकन्सेप्शन आहे हे आता कमी व्हायला लागलंय आणि सगळ्या म्हणजे सर्दी तापापासून कॅन्सरपर्यंतचे सगळे पेशंट्स आयुर्वेदाकडे यायला लागलेले आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपले लोक भारतीय शास्त्राकडे परत वळायला लागलेत, ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरंच आहे. तू घर आणि करिअर बॅलन्स कसं करतेस? तारांबळ उडते काय? हो, खूपच तारांबळ उडते. आणि हे जास्त जाणवतं कधी तर आई झाल्यावर. माझा मुलगा आता लहान आहे, 2 वर्षाचा होईल, तर लहान मूल, घर आणि क्लिनिक मॅनेज करणं थोडंसं टफ जातं. इम्पॉसिबल काहीच नसतं, आपल्याला सगळीकडून मदत असते आणि घरच्यांचा प्रचंड सपोर्ट आहे मला, दोन्हीकडून, माहेरून, सासरहून, माझे सगळे मित्र मैत्रिणी ह्या सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि त्याच्यामुळे हे मॅनेज करणं तसं सोपं होतं. पण मॅनेज करायचं म्हटलं तर मी थोडे माझे क्लिनिकचे वर्किंग आवर्स कमी केले, कारण तो लहान आहे आणि मला असं वाटतं की ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्या नॅचरली घडू द्याव्या. म्हणजे निसर्गाने स्त्रीला माया, वात्सल्य, तितिक्षा हे गुण उपजत जास्त दिलेले आहेत, तर तेव्हा स्ट्रॉंग बनून ते झुगारून देणं किंवा ते फाईट करण्यात अर्थ नाही असं माझा समज आहे. त्याच्यामुळे मी तो तेवढा वेळ माझ्या बाळाला द्यावा याकरता प्रयत्न करते. किती छान. कोविड दरम्यान अनेकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, पण बीइंग अ डॉक्टर तुला कुठल्या अडचणी फेस कराव्या लागल्या? ॲक्च्युली कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये मी प्रेग्नंट होते आणि त्याच्यामुळे घरी तर बसू शकत नाही. म्हणजे युद्धाचं रण सोडून पडल्यासारखं असं मला तेव्हा वाटत होतं की जिथे काहीतरी पेटलंय आणि आपण, आपली गरज आहे तिथे, आपली गरज आहे तिथे आपण न जाता आपण दारं बंद करून घरी बसायचं हे मनाला पटत नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन मी क्लिनिक करायचे. प्रत्येक पेशंट पॉझिटिव्ह आहे असंच वागायचे की पेशंटला लांबून चेक करायचं. हे टेबल आहे, ह्याच्यावर एक ॲक्रिलिक फ्रेम बसवली होती की पेशंटचा आणि आपला डिरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही आणि त्याला फक्त असं एक छोटंसं होल होतं, त्याच्यातनं ते आत काढून फक्त आम्ही नाडी चेक करायचे. तर अशा काही तरतुदी करून तेव्हा मी चेक केले पेशंट्स. घरच्यांना खूप टेन्शन असायचं की ही प्रेग्नंट असून पेशंट बघते, पण मला अडवलं कुणी नाही. खूप जणांचं म्हणणं होतं की काय अडलंय, बाकीचे डॉक्टर्स आहेत ना, तू एकटीच आहेस का? पण आपल्या मनाला ते पटत नव्हतं आणि बॅक ऑफ द माइंड कुठेतरी हे असायचं की आपण ही शिकवण आपल्या पोटातल्या बाळाला देतोय आणि त्याच्यामुळे हा मेन प्रॉब्लेम होता. स्ट्रेसफुल कंडिशन होती खूप, पण ते करावं असं वाटत होतं, घरी बसावं असं वाटत नव्हतं सोडून सगळं, त्यामुळे केलं. तो मेन ऑब्स्टॅकल हे होतं कोविडमधलं. आणि त्यानंतर
पण कोविडमध्ये ह्यानंतर खूप चांगले अनुभव आले. म्हणजे खूप पेशंट तेव्हा आयुर्वेदासाठी विचारत होते आणि ते विचारत असताना त्यांना ती औषधं देण्याची मला संधी मिळाली आणि अनेक व्हेंटिलेटरवर असलेल्या खूप कॉम्प्लिकेशन्स असणाऱ्या केसेस ट्रीट करायला मिळाल्या आणि त्यांना खूप चांगला फरकही पडला. आणि एवढा आयुर्वेदाची व्याप्ती आहे हे लोकांना तेव्हापासून समजायला लागलं. म्हणून मी मगाशी म्हटले की लोक आयुर्वेदाकडे वळायला लागले. असे काही इंटरेस्टिंग किस्से आहेत का पेशंट्सचे जे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील? माझ्याकडे एक पेशंट होते जे 11 वर्ष बाळ होण्यासाठी प्रयत्न करत होते. इन्फर्टिलिटीची केस होती. त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना आता मूल झाले आणि आता तो 4-5 वर्षाचा आहे आणि शाळेत जातो. तर हे बघायलाच खूप छान वाटतं की हे मग सगळ्या आपल्या व्यवसायाच्या परे असतं की हे जे सुख असतं एखाद्याला बाळ होऊन ते बाळ मोठं होताना बघणं आणि आपण त्यासाठी निमित्त असणं हे खूप चांगली गोष्ट असते. आणि असेच पेशंट खूप म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की काही वाईट अनुभव येतात तर त्याच्या दुपटीने चांगले अनुभव येतात की पेशंट कधी कधी आपला इतका विचार करतात आणि हे पेशंटकडनं आपल्याला अपेक्षित नाहीये की पेशंटने आपला विचार करावा. तर माझं बाळ लहान असताना असं मला पेशंट फोन करून सांगायचं की मॅडम आम्हाला सर्दी खोकला ताप आहे तर आम्ही तुम्हाला भेटायला येत नाही कारण तुम्हाला इन्फेक्शन तुमच्या बाळाला इन्फेक्शन होईल तर मी तुम्हाला फोनवरच सगळं सांगते तुम्ही आम्हाला औषधं घरीच पाठवून द्या. असं ऐकलं की मला इतकं गोड वाटतं की ह्यांनी माझा एवढा विचार करायची काहीच गरज नाहीये पण ते एवढा विचार करतात आणि तेव्हा असं वाटतं की नाही जगामध्ये चांगुलपणा अजून खूप शिल्लक आहे. तुझ्या दृष्टीने नवरात्र म्हणजे काय? नवरात्र म्हणजेच बेसिकली चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टीवर वाईट शक्तीवर विजय हेच आहे. म्हणजे जसं देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला तसंच आपण आपल्यातले जे शत्रू आहेत राग लोभ मद मोह मत्सर हे जे आहे षड्रिपू हे आपण संत बनू शकत नाही पण आपण हे कमी करायचा प्रयत्न करावा असं फक्त मला वाटतं. खूप छान विचार आहेत तुझे गौतमी जे आपल्याला या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आले आणि अत्यंत गुणी विचार करणारी आणि अभ्यासू अशा मुलीसोबत अशा डॉक्टरांसोबत आज गप्पा मारण्याची आम्हाला संधी मिळाली आणि नक्कीच तिच्या काही गोष्टींमधून आपण प्रेरणा घेऊ शकतो. तिचं जे करिअर आहे भारतीय शास्त्र आयुर्वेद यामध्ये ती एक उत्तम प्रकारे प्रगती करते आहे. त्याच्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा आणि पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत या आमच्या टॉक शोमध्ये आमच्यासोबत टिवटिव केल्याबद्दल अर्थात छान गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमच्या टीमकडून राधा इमिटेशन ज्वेलरीतर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच.